बैठकीत सर्व मोठे नेते उपस्थित होते आणि अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात बैठका होत आहेत, ही एक आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे जवळजवळ अर्ध्या महाराष्ट्रावर चर्चा झाली. अशी सीटनिहाय काही चर्चा झालेली नाही, पण एक ॲसेसमेंट म्हणून पाहिलं गेलं. तर ह्याच्यानंतरच्या ज्या राऊंड्स सुरू होतील त्याच्यात काहीतरी सीटांबद्दल चर्चा. 80% असं म्हणते, जवळपास 70-80% जागांवर चर्चा झाली. हां, असं म्हणतात. तिढा असलेल्या ज्या जागा आहेत त्यावर तिढा नावाच्या जागाच नाही आमच्याकडे. तिढा आहे तिथे सोडून देऊ. म्हणजे काय तसं कुठल्या जागेवरती खूपच खेचाताण आहे असं आमच्यात. म्हणजे मला पहिलं हे खूप आनंद होतो आहे की कुठेही ताणाताणी नाही की हा त्याच्यावर चिडला आहे, तो त्याच्यावर चिडला आहे, असं काहीही नाही. खूप आनंदाची गोष्ट आहे. तिघांच्याही मनात एकच आहे की विनेबिलिटी हा फॉर्म्युला ठेवूया. पक्ष कोण, उमेदवार कोण इज नॉट द फॉर्म्युला. काही जागा या एक्सचेंज केल्या जातील, काही होईल ना. नॅचरल एक्सचेंज आहे. किती टक्के साधारणतः? नाही असं टक्के नाही. कारण 2019ला शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी, शिवसेना विरुद्ध ते ठीक आहे, ते झाला, तो इतिहास झाला. 2019 गेलं, 2020ला आम्ही सत्तेत आलो, 2022ला सत्तेतनं बाहेर गेलो. हा सगळा इतिहास कुठे आता परत हे करायचं असतं. मुंबईत अजितदादांच्या पक्षाकडनं 5 जागा आहेत आणि 5 मुस्लिम कॅन्डिडेट देण्याची शक्यता आहे. त्यांनी काही नवाब करावं. मलिकांची मुलगी अहो, सुद्धा त्यामध्ये त्यांनी आहे. काही करावं. आम्हाला अजितदादांचं का विचारता? माझा काय संबंध त्या पक्षाशी? आज मोठ्या भावावरून आज शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चांगलंच खडाजंगी बघून आलं. हे बघा, माझं मत स्पष्ट आहे की आम्ही लहान भाऊ आहोत, ह्याचा आम्हाला आनंद आहे. आणि मुख्यमंत्री पदाची चर्चा आम्ही करणारच नाही. ती चर्चा निवडणूक झाल्यावर करता येते, काय नाही आहे. दुसरा एक मुद्दा असा होता की सिनेटच्या निवडणुकीसंदर्भात सलग दुसऱ्यांदा सिनेटची निवडणूक स्थगित केलेली आहे. त्यांना परवा दिवशी होणार आहे. स्थगित होतात आहे. त्यांना कुठल्याही निवडणुका घ्यायच्या नाही आहेत. त्याचं कारण त्यांच्या सर्वेक्षणातच ते मारतात आहे. आणि सर्वेक्षण हा BJPचा बेस असतो निवडणूक म्हणजे मी जेव्हापासनं BJPचं हे केलं आहे तेव्हापासनं BJP सर्वेक्षणावरच, म्हणजे सर्वेक्षण म्हणजे सर्वेवरच BJP काम करते.